ब्रिक्स देशांतील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने रविवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली। सफारी दरम्यान प्रतिनिधींना अनेक वाघांचे दर्शन घडले आणि त्यांनी अविस्मरणीय वन्यजीव अनुभव घेतला। 70 सदस्यीय शिष्टमंडळाच्या सफारीसाठी कोलारा, मदनापूर आणि बेलारा बफर प्रवेशद्वारांवरून 20हून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। परदेशी प्रतिनिधींनी मदनापूर प्रवेशद्वारातून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला, तर इतर प्रतिनिधींनी बेलारा आणि कोलारा प्रवेशद्वारांमधून जंगल सफारीचा आनंद घेतला। सकाळच्या सफारी दरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध T178 वाघासह T82च्या बछड्याचे दर्शन झाले। सायंकाळच्या सफारीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराण येथील प्रतिनिधींनी T178, T82चा बछडा तसेच TN9च्या बछड्याचे दर्शन घेतले। वाघाच्या दर्शनाबरोबरच या प्रतिनिधींना पावसाळ्यामुळे हिरवाईने नटलेल्या जंगलात चितळ, सांबर, गवा, रानडुक्कर तसेच विविध पक्षी प्रजातींचेही दर्शन झाले। या समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या जंगल सफारीचा अनुभव अत्यंत संस्मरणीय असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले। तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वैज्ञानिक व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतींचे त्यांनी विशेष कौतुक केले। या दौऱ्याचे नियोजन आणि समन्वय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पडले। क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला आणि उपसंचालक विशाल माळी यांनी या संपूर्ण व्यवस्थेचे नेतृत्व केले।